नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण जलसंपदा विभागाची जी 2023 साठीची 27 डिसेंबर 2023 ते 2 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये जी ऑनलाईन एक्झाम घेण्यात आलेली आहे TCS मार्फत, त्या परीक्षेची रिस्पॉन्स शीट जी आहे तर ती 5 जानेवारी 2024 रोजी उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध झालेली आहे. तर ती रिस्पॉन्स शीट कशी पाहता येणार आहे, तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटवर गेल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. तर मी इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जो आहे माझा तो सेव्ह करून ठेवलेला आहे. तो टाकल्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे कलरफुल, तर तो टाकायचा आहे 7 कॅरेक्टरचा. जसंच तसा कॅप्चा टाकून घेते मी. कॅप्चा टाकून घेतल्याच्यानंतर लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन होईल. त्याला क्लोज करून घ्यायचं आहे. क्लोज करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला पोस्ट सिलेक्शन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पोस्ट सिलेक्शन ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर आय बटन म्हणजे डोळ्याचं चिन्हाचं बटन दिसेल. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारचं इंटरफेस पुन्हा तुमच्यासमोर ओपन होईल. त्याला क्लोज करून घ्यायचे. क्लोज केल्यानंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स असं हे जे ऑप्शन दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला एक लाईन दिसेल आणि त्याच्यामध्ये क्लिक हिअर टू ऑप्शन दिसेल. त्या क्लिक हिअर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर हे बघू शकतात तुमच्यासमोर तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे तर ती ओपन होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची जलसंपदा विभागाची जी एक्झाम झालेली आहे त्याची रिस्पॉन्स शीट पाहता येणार आहे. तर ही आहे जलसंपदा विभागाची 4,497 पदासाठीची TCS मार्फत जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केली होती. तर त्या परीक्षेची रिस्पॉन्स शीट कशी ओपन करायची त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते. ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा. म्हणजे जर त्यांनी फॉर्म भरला असेल तर ते त्यांची रिस्पॉन्स शीट चेक करून घेतील. धन्यवाद.